नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. तर बुधवारी मी सत्यनारायण पूजा घातली होती घरामध्ये. श्रावण महिना चालू आहे, तर श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा ही एका वेळी का होईना प्रत्येक घरामध्ये घातली जाते. पुजाऱ्यांकडून आपण सत्यनारायण पूजा ही वर्षातून एक वेळा श्रावण महिन्यामध्ये घालतोच, पण घरच्या घरी पण आपण सत्यनारायण करू शकतो. तर श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक वार हा महत्त्वाचा आहे. तर त्यामुळे गुरुवार, सोमवार ह्या दिवसाची वाट न बघता मी बुधवारी घरामध्ये सत्यनारायण घातलं होतं. तर सर्वात आधी मी घरामध्ये गोमूत्र शिंपडून घेतलं आणि त्यानंतर पूजेची मांडणी केली. पूजेची मांडणी करताना सर्वात आधी आपल्याला चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढायचा आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर तो तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. माझ्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो नाही, त्यामुळे स्वामींचाच फोटो मी पूजेमध्ये ठेवलेला आहे. तर त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. कुठलीही सेवा, कुठलीही पूजा करताना सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा असतो. अग्निदेवाला आमंत्रित करूनच मग आपली अग्निसाक्षीने आपण पूजा करायची असते. दिवा किंवा समई जे काही तुम्ही पूजेमध्ये ठेवणार आहे तर त्याची पूजा करायची आहे. चंदन, हळदी, कुंकू लावायचं आहे आणि थोडे अक्षता वाहायचे आहे. जो दिवा किंवा समई तुम्ही ठेवणार आहे त्याखाली अगोदर थोडे अक्षता घालायचे आहेत. त्यावर हळदी कुंकू घालून मग आपल्याला त्यावरती समई ठेवायची आहे. म्हणजे समईला, दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. तांदळाचं आसन देऊन मग त्यावरती समई किंवा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे सर्वात पहिला आपल्याला अग्निदेवतेची पूजा करून मग आपल्याला पुढच्या पूजेची सुरुवात करायची आहे. सत्यनारायण पूजेसाठी आपल्याला चौरंगाच्या चारी बाजूने आंब्याचे डहाळे लावायचे आहेत. तर अशा प्रकारे मी आंब्याचे डहाळे फक्त तिथं अडकून दिलेले आहेत, कारण की ते तिथून बांधता येत नाही आणि समोरच्या बाजूने मग मी दोऱ्याने घेऊन बांधलेले आहे. तर आंब्याचे डहाळे हे आपल्याला कंपल्सरी बांधायचेच आहेत. बघा, आपण सत्यनारायण पूजा जेव्हा पुजाऱ्यांकडून करवून घेतो तेव्हा आपण केळीचे कूट वापरतो. तर ही पूजा आपण घरच्या घरी आपण स्वतः करतो, तर त्यामुळे थोडेफार आपल्याला आंब्याचे डहाळे तर लावायचेच आहे ह्या पूजेसाठी. तर आंब्याचे डहाळे लावून झाल्यानंतर आपल्याला गव्हाची रास खाली घालायची आहे. म्हणजे चौरंगावर गव्हाची रास घालायची आहे. त्यावर थोडंसं हळदी कुंकू आपल्याला घालायचं आहे. आणि ह्या पूजेसाठी आपल्याला 3 सुपाऱ्या लागणार आहे. 1 सुपारी गणपती बाप्पांची, 1 सुपारी वरुण देवतांची आणि 1 सुपारी कुलदेवताची. अशा प्रकारच्या 3 सुपाऱ्या आपल्याला लागणार आहे. तर त्या तिन्ही सुपाऱ्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे त्यांचा अभिषेक करायचा आहे. आपल्याला थोडं त्यावर पाणी टाकून त्या स्वच्छ धुवून त्यांचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गव्हावर एक मंगल कलश ठेवायचा आहे. त्याला हळदी कुंकू लावायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये कलशामध्ये पाणी भरायचं आहे आपल्याला. त्यामध्ये 1 नाणं, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षता आणि फुलं त्यामध्ये आपल्याला घालायची आहेत. तर त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती जर असेल तर तुम्ही मूर्ती पण तिथे स्थापन करू शकता किंवा सुपारी पण तुम्ही ठेवू शकता. प्रत्येक पूजेसाठी गणपती बाप्पांची मी मूर्ती ठेवते, त्यामुळे माझ्या लक्षात आलंच नाही. तर मी सुपारी पण ठेवली आणि गणपती बाप्पांची मूर्ती पण ठेवली. तर असं तुम्ही करू नका. जर तुम्ही बाप्पांची मूर्ती ठेवली तर फक्त मूर्तीच ठेवा आणि जर सुपारी ठेवली तर फक्त सुपारीच ठेवा. बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदन, कुंकू, अष्टगंध हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. नंतर त्या कलशावर एक ताम्हण ठेवायचं आहे. त्या ताम्हणावर थोडेसे तांदूळ आपल्याला घालायचे आहेत. त्या तांदळावर परत हळदी कुंकू आपल्याला थोडं घालायचं आहे आणि मग त्यावर बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे. तर प्रत्येक वेळी मी सत्यनारायण पूजा घालते त्यावेळचे हे तांदूळ आणि गहू आहेत ते बाजूलाच मी एका बरणीमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर हेच गहू, तांदूळ आणि ह्या 3 सुपाऱ्या ज्या आहेत त्या मी सत्यनारायणामध्ये परत वापरते. तर अशा प्रकारे तुम्ही पण त्या बाजूला ठेवून ते तांदूळ, गहू आणि सुपारी बाजूला ठेवून प्रत्येक सत्यनारायणाच्या वेळी ह्यांचाच जर वापर केला तरी चालतं. तर 3 सुपाऱ्या ठेवलेल्या आहे. त्यांनाही
2-2 विड्याच्या पानावर त्यांना आसन द्यायचं आहे. 2-2 पानांच्या विड्यावर ठेवायचं आहे आणि त्यावर अक्षता, हळदी, कुंकू आपल्याला वाहायचे आहेत. सत्यनारायण पूजेसाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळस. तुळस ही आपल्याला सत्यनारायण घालताना घरामध्ये असायलाच पाहिजे. तुळस ही आपल्याला त्या दिवशी श्रीकृष्णाला म्हणजे बाळकृष्णाला अर्पण करायचीच आहे. बाळकृष्णांना श्रीकृष्ण भगवानांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ह्या दिवशी एक पान का होईना तुळशीचं हे आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे. जो आपण नैवेद्य ठेवणार आहे त्या नैवेद्यावर पण तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे. त्यामुळे ह्या दिवशी तुळशीचं हे पान हे आपल्या घरात असायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे मी स्वामींना पण तुळशीचे पान ठेवलेलं आहे, फुलं ठेवलेली आहेत. प्रत्येक सुपारीवर एक एक फूल ठेवलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला सजवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही फुलं वगैरे ठेवून सजवू शकता. तर ही झालेली आहे आपली पूर्णपणे पूजा मांडणी झालेली आहे. तर जे सत्यनारायण कथेचं पुस्तक आहे ते पुस्तक पण आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे. त्याला पण हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहायची आहेत आणि त्याचीही अगोदर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला ते वाचन करायचं आहे. वाचन करत असताना किंवा कुठलीही सेवा करत असताना, पारायण करत असताना, जप करत असताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे. बिना आसनाचा आपल्याला बसायचं नाही. जी काही सेवा असते, जी काही मंत्र जाप आपण करतो ती धरती माता स्वतःमध्ये शोषून घेते, ओढून घेते. तर त्यामुळे ती ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करत नाही किंवा आपल्याला ती ऊर्जा मिळत नाही. तर त्यामुळे आपण वाचन करताना किंवा सेवा करताना आपण आसन घेऊनच बसायचं असतं. गणपती बाप्पांना तुम्ही गूळ आणि खोबरं याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घरामध्ये कुठलंही जर फळ असेल तर ते फळ तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे. जर असेल तर ठेवा, नसेल तर काही हरकत नाही. नंतर सत्यनारायण महाराजांना प्रार्थना करायची आहे, त्यांना हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर मग वाचनाला आपल्याला सुरुवात करायची आहे. सत्यनारायण कथेचे 5 अध्याय आहेत. ते 5ही अध्याय आपल्याला वाचायचे आहे. एक अध्याय वाचला किंवा 2 अध्याय वाचले की पूजा पूर्ण झाली असं नाही. पूर्ण 5च्या 5 जे अध्याय आहेत ते आपल्याला 5 अध्याय एका बैठकीतच पूर्ण करायचे आहेत. छोटे छोटेच अध्याय आहेत. त्यामुळे हे अध्याय जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा तास लागेल आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटात तुमचं वाचन पूर्ण होऊन जाईल. तर त्यामुळे 5ही अध्याय आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि एका बैठकीतच आपल्याला हे 5 अध्याय पूर्ण करायचे आहेत. तर अशा प्रकारे वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला देवासाठी नैवेद्य ठेवायचा आहे. वाचन पूर्ण झाल्यानंतर किंवा वाचन करण्या अगोदर जर तुम्ही शिरा बनवून ठेवला तरी चालेल. मला उशीर झाला होता त्यामुळे मी अगोदर वाचन केलं आणि नंतर मग प्रसादासाठी मी शिरा बनवला. तर प्रसादासाठी शिरा बनवताना 1/2 हे प्रमाण ठेवून आपल्याला शिरा बनवायचा असतो. तर छोट्या वाटीच्या हिशोबाने म्हणजे 1/2 वाटीच्या हिशोबाने पण तुम्ही घेऊ शकता आणि 1/2 पावशेर किंवा 1/2 किलो अशा प्रकारे पण ह्याचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता. तर मी 1/2 वाटीच्या प्रमाणे प्रसाद बनवलेला आहे. म्हणजे रवा, तूप थोडं कमी घेतलेलं आहे मी, रवा, साखर, त्यामध्ये एक केळी घालायची आहे. आता छोटीशी वाटीनं मी रवा घेतलेला आहे छोट्याशा वाटीच्या प्रमाणात. तर मी अर्धीच केळी त्यामध्ये घातलेली आहे. तुम्हाला जसं म्हणजे घरामध्ये जेवढे माणसं असतील, घरातील जेवढे व्यक्ती असतील त्यांच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं बनवायचं असेल तेवढं तुम्ही बनवू शकता आणि हाच प्रसाद आपल्याला सत्यनारायण भगवानांना ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे मी सत्यनारायण भगवानांचा शिरा पहिल्यांदाच बनवलेला आहे. मी कधी पण बनवते, मी त्यामध्ये केळी घालत नाही. बघूया ह्यावेळी ट्राय करून बघूया कसा बनतो, जमतो का आपल्याला. तर मी पण ह्यामध्ये थोडी केळी घालून बनवला होता, पण तो जसा पाहिजे होता परफेक्ट, आता रेसिपीमध्ये वगैरे मी बघते किती परफेक्ट बनतो, तर तशा प्रकारे परफेक्ट मला बनवता आलाच नाही. तर बघूया नेक्स्ट टाईम आणि परत मी ट्राय करेन. तर अशा प्रकारचा शिरा सत्यनारायण महाराजांना दाखवायचा असतो. केळी, दूध, साखर, रवा हे तूप हे 1/2 प्रमाण धरूनच आपल्याला तो बनवायचा असतो. तर अशा प्रकारे हा जो काही शिरा बनवलेला आहे तो मी सत्यनारायण महाराजांना ठेवलेला आहे.
त्यावर तुळशीचं एक पान आपल्याला ठेवायचंच आहे आणि तुळशीच्या पानानेच आपल्याला त्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि चौरंगाच्या चारी भोवताली आपल्याला रांगोळी पण काढायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सत्यनारायण महाराजांची आरती करायची आहे. जी आरती आपल्याला या पुस्तकाच्या पाठीमागे दिलेली आहे तीच आरती आपल्याला म्हणायची आहे, किंवा मोबाईलवर तुम्ही ही सत्यनारायण महाराजांची आरती लावू शकता. तर अशा प्रकारे साधी आणि सोपी सहज आपल्याला घरच्या घरी करता येण्यासारखी ही सत्यनारायण महाराजांची पूजा आहे. तर घरामध्ये सत्यनारायण का घालावं, सत्यनारायण पूजेचं काय फळ आहे? तर ह्या सत्यनारायण पूजेमुळे घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदतं. आणि ज्या काही पापांमधून आपण जी काही पापे केलेली आहेत, कळत न कळतपणे आपल्याकडून पाप होत असतात, आपण काही ठरवून जाणून बुजून काही करत नाही, तर कळत न कळतपणे आपल्याकडून बरीच अशी पापे घडत असतात. तर त्यामधून आपल्याला मोक्ष मिळावं, त्या पापामधून आपली सुटका व्हावी आणि आपल्याला ह्या सगळ्या संसारामधून मोक्ष मिळून आपल्याला सत्यनारायण प्रभूच्या चरणी आश्रय मिळावा, ह्यासाठी आपण ही पूजा करतो. तर सर्व दुःखांचा नाश करणारे असे हे व्रत आहे. ह्या सत्यनारायण पूजेच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे की सर्व दुःखांचा नाश करणारे असे हे सत्यनारायण महाराजांचे व्रत आहे. तर हे व्रत सगळ्यांनी आवर्जून करावे. आणि ह्या व्रताचे, ह्या पूजेचे खूप असे अनुभव आहेत. एकच वेळा जर तुम्ही घरामध्ये हे सत्यनारायण महाराजांची पूजा घातली तर तुम्ही स्वतःहूनच त्याचे अनुभव बघाल की घरामध्ये धन, धान्य, सुख, समृद्धी ही आपल्या घरामध्ये येतेच. धन आणि बरकतचा कधीही तुटवडा आपल्यामध्ये होत नाही, आपल्या घरामध्ये होत नाही. आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला हे सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये घालायलाच पाहिजे. खूप समाधान वाटतं. अशा ज्या काही पूजा असतात ना, आपण ज्या घरामध्ये करतो, घरामध्ये धूप, दीप, नैवेद्य जे काही आपल्या घरातलं जे वातावरण बनतं तर ते खूपच आध्यात्मिक बनतं आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं, समाधान वाटतं. तर अशा ज्या काही पूजा असतात, सेवा असतात, त्या रोज नित्य आपल्या घरामध्ये केल्या पाहिजेत. आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण हे घातलं पाहिजेच. पण ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला संकल्प घेऊन, म्हणजे 9 दिवसाचं, 7 दिवसाचं, 11 दिवसाचं असा संकल्प घेऊन जर तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची असेल, सत्यनारायण घालायचं असेल, तर अशा प्रकारेही तुम्ही 9, 11, 7 या दिवसाचं पण सत्यनारायण तुम्ही करू शकता. आपण ज्या काही घरामध्ये पूजा करतो तर त्यामुळे मनाला एक वेगळीच मनशांती लाभते. तर नक्की सर्वांनी सत्यनारायण घरामध्ये करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.